महाराष्ट्रातील एक असा प्रदेश जो नैसर्गिक साधनसंपत्तींनी समृद्ध आहे. खनिजे आहे, जंगली आहेत, ऊर्जा आहे. पण तरीही येथील तरुणांना नोकरीसाठी पुणे, मुंबई, बँगलोर यांच्या दिशेने धाव घ्यावी लागते. हा प्रदेश म्हणजे विदर्भ. विदर्भ जो नेहमीच दुर्लक्षित आणि अनुशेष या एका शब्दानं ओळखला गेला. नुकत्याच एका मुलाखतीत काँग्रेसचे मोठे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक विधान केलं. त्यांनी थेट म्हणलं की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरून काढणं शक्य नाही. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्षपणे याला दुजोरा दिला. त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत. राजकारण्यांनी हा मुद्दा आत्ताच का उचलला? विदर्भाची ही मागणी पुन्हा का जोर धरू लागलीय? आणि या मागणीचं मूळ नक्की काय आहे? आणि जर विदर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्रावर काय परिणाम होतील? महाराष्ट्राचे तुकडे करायचेच कशाला? यामागचे नेमके सत्य काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. तर नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. विदर्भाच्या वेगळ्या राज्याच्या मागणीची सुरुवात ही काही आजची नाही, तर ती इंग्रजांच्या काळापासून सुरुवात झालीय. विदर्भाचा लढा 100 वर्षांहून अधिक जुना आहे. काँग्रेसच्या अधिवेशनात 2014 मध्ये पहिल्यांदा विदर्भाचा ठराव झाला. त्यानंतर 15-20 पर्यंत तो ठराव सातत्याने करण्यात आला. त्यामुळे त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी विदर्भ प्रांत मध्य प्रदेशापासून वेगळा करण्याची मागणी केली होती. शेवटी साली मध्य प्रदेश आणि वऱ्हाड प्रांताच्या अधिवेशनात वेगळा करार मानला गेला. स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा विषय शांत झाला नाही. 1927 साली दार कमिशन नेमण्यात आलं. त्यानंतर एकही क्षेत्र नाही. पण साली जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांच्या कमिशन पुढे आलं. भाषेच्या आधारावर राज्यनिर्मितीसाठी फाजल अली यांचाही आयोग नेमण्यात आला. या सर्व समित्या आणि आयोगांनी विदर्भ राज्य वेगळे झाल्यास सक्षम होईल असं स्पष्ट मत नोंदवलं. त्यांनी विदर्भ राज्य निर्मितीची केंद्र सरकारला शिफारससुद्धा केली होती. पण तत्कालीन काँग्रेस सरकारने विदर्भाला वेगळं केलं नाही. आणि इथे जन्म झाला त्या शब्दाचा, तो म्हणजे अनुशेष. अनुशेष म्हणजे नक्की काय? थोडक्यात सांगायचं तर नागपूर करारानुसार विदर्भाला पाणी, शिक्षण, रस्ते, वीज यासारख्या क्षेत्रांमध्ये जेवढ्या निधीची आणि सुविधांची गरज होती तेवढा मिळाल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाला सतत कमी निधी मिळाला. हाच आर्थिक विकासाचा मधील असमतोल या मागणीचं मुख्य कारण आहे. वडेट्टीवार यांचं स्पष्ट म्हणणं आहे की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय हा अनुशेष भरून काढणं शक्य नाही. कारण जेव्हा जेव्हा निधी वाटप होतं तेव्हा मुंबई आणि पुणे यासारख्या शहरांवर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. विदर्भ नेत्यांच्या मते विदर्भात ओबीसी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक या समाजाचं रिझर्वेशन आहे. पण या समाजाला सत्तेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही. सत्तेत सहभागी झाल्याशिवाय त्या भागाला न्याय मिळू शकत नाही. म्हणजेच विदर्भ वेगळा झाल्यास या समाजाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री किंवा मंत्री बनण्याची संधी मिळेल, ज्यामुळे ते आपल्या भागासाठी अधिक काम करतील. याशिवाय वडेट्टीवार यांनी निधी वाटपावरून थेट प्रश्न उभा केला. राज्यात ओबीसी समाज 10 ते 12% असूनही त्यांना मिळणारा निधी आणि मराठा समाज 16% असूनही सारथीला मिळणारा निधी यात मोठी तफावत आहे. हा ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा त्यांचा आरोप आहे. आणि या मागणीसाठी विदर्भाने अनेकदा आपला संताप आक्रमकपणे व्यक्त केलाय. यातील सर्वात मोठे नेते म्हणजे दिवंगत नेते यशवंतराव धोटे. धोटे हे विदर्भ आंदोलनातील सर्वात आक्रमक आणि भावनिक चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या भाषणांचा सूर नेहमीच महाराष्ट्राच्या नेतृत्वावर टीका करणारा असायचा. धोटे यांनी जाहीरपणे म्हटलं होतं की आम्हाला भीक नकोय, आम्हाला आमचं राज्य हवं आहे. दिल्ली किंवा मुंबई, कोणीही असो, जोपर्यंत विदर्भाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. त्यांनी विदर्भाच्या प्रश्नावर अनेकदा पायी यात्रा काढल्या. लोकांमध्ये विदर्भाच्या अस्मितेची भावना जागृत केली. त्यांच्या शब्दातून विदर्भाच्या जनतेचा संताप आणि हक्काची जाणीव स्पष्टपणे व्यक्त व्हायची. पण आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातच आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा विदर्भातून आहेत. एवढे मोठे मंत्री आणि केंद्रीय मंत्री विदर्भातून येऊनही तिथल्या प्रदेशाचा विकास का होत नाही, हा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय. आणि शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की शिवसेना कायमच वेगळा विदर्भाच्या विरोधात आहे. या मुद्द्यावरून आता पुन्हा महायुतीत खटके उडू शकतात. जर विदर्भाचे मजबूत निधी राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत असतानाही विदर्भाचा विकास होत नसेल तर ते वेगळे राज्य करून तरी काय साध्य होणार? मुख्यमंत्री विदर्भाचे असूनही विदर्भातील तरुणांचा लोंढा अजूनही कामासाठी पुण्या मुंबईकडे का जातोय? याचा अर्थ विदर्भातील नेत्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात पुरेसा पाठिंबा मिळाला नाही किंवा त्यांच्यावर दिल्लीचे दडपण आहे.
आताच्या विरोधकांचा थेट आरोपच आहे की मुख्यमंत्र्यांना दिल्लीचे वेध लागले आहेत, म्हणजे त्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका हवी आहे आणि त्यामुळे त्यांचं महाराष्ट्राच्या समस्यांकडे दुर्लक्ष होतंय. विदर्भाचा अनुशेष, ओबीसी समाजाच्या निधी वाटपावरून होणारा अन्याय आणि नेतृत्वाच्या कमतरतेमुळे ही मागणी आता जोर धरत आहे. विदर्भाच्या मागणीला तीव्र विरोध देखील आहे. अनेक पक्षांना महाराष्ट्राचे तुकडे नको आहेत. हा विरोधकांचा मुख्य युक्तिवाद आहे की महाराष्ट्राचे तुकडे हवेत कशाला, ही भावना अनेक लोकांमध्ये आहे. विदर्भाच्या या वेगळ्या राज्याच्या विरोधातले सर्वात मोठे आणि भावनिक नेते होते बाळासाहेब ठाकरे. शिवसेनेने कायम संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेचं सर्वात कणखर समर्थन केलं. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे विभाजन करण्याची कोणतीही मागणी थेटपणे फेटाळून दिल्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राचे तुकडं करण्याचा विचारही सहन केला जाणार नाही. विदर्भ काय किंवा मराठवाडा काय, अख्खा महाराष्ट्र माझा आहे. जो कोणी महाराष्ट्राच्या तुकड्याची भाषा करेल त्याला त्याची जागा दाखवून देऊ. त्यांच्या मते हा केवळ राजकीय प्रश्न नाही, तर हा मायभूमीचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे त्यावेळेचे राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी सुद्धा वेगळ्या विदर्भाला विरोध केला होता. महाराष्ट्राची ताकद एकच आहे. विदर्भाला वेगळे करण्याऐवजी आपल्या प्रशासकीय प्रक्रिया जास्त प्रभावीपणे करण्याची गरज आहे. वेगळे राज्य म्हणजे नवीन खर्च, नवीन समस्या. जुन्या समस्यांवर नवीन राज्य हा काही उपाय नसू शकतो. त्यांना निधी वाटपाच्या त्रुटी दूर करून अधिकारांचे वाटप स्थानिक पातळीवर करण्याची सूचना केली होती. विरोधकांचा मुख्य युक्तिवाद असा आहे की मराठी भाषिक राज्याचे तुकडे होतील आणि मराठी अस्मिता कमजोर होईल. तसेच ते विचारतात, वेगळा विदर्भ आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होईल का? नवीन राज्य चालवण्यासाठी राजधानी, प्रशासकीय खर्च आणि नोकरशाही स्थापन करण्यासाठी मोठा खर्च येईल, तो येणार कुठून? या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की विदर्भाच्या मागणीमागे ऐतिहासिक अन्याय आणि राजकीय प्रतिनिधित्वाची भावना आहे. हे आपण नाकारू शकत नाही. महाराष्ट्राने एकूण क्षेत्रफळाच्या नागपूर करार पाळला नाही म्हणून आज ही मागणी उभी आहे. पण आता आपण दुसऱ्या बाजूचा विचार करूया. तुम्हाला काय वाटतं की एका कुटुंबात थोडी कुरबूर झाली म्हणून आपण घर सोडतो का? नाही, तर आपण संवाद साधतो, तडजोड करतो आणि समस्या सोडवतो. वेगळा विदर्भ हा अनुशेषवरचा कायमस्वरूपी उपाय नाही. विदर्भाच्या विकासासाठी महाराष्ट्राचे तुकडे करणे हा उपाय नाही, तर नागपूर करारातील आश्वासनांची कठोर अंमलबजावणी करणं हा उपाय आहे. निधी वाटप लोकसंख्येनुसार आणि अनुशेषाच्या आधारावर न्याय्य पद्धतीने करा. प्रशासकीय अधिकार नागपूर आणि अमरावतीसारख्या शहरांमध्ये अधिक प्रभावीपणे हस्तांतरित करा. अखंड महाराष्ट्र प्रगतिशील राहील हीच आपली ताकद आहे. आपल्या पूर्वजांनी एकत्र येऊन जो महाराष्ट्र उभा केला तो फोडण्यापेक्षा तो अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी ही आपली आहे. आता माझा तुम्हाला एक थेट प्रश्न आहे. वेगळा विदर्भ करण्याची मागणी बाजूला ठेवून अखंड महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तुम्ही राज्य सरकारला कोणती एक सर्वात महत्त्वाची सूचना कराल? तुमचं विश्लेषण आणि उपाय खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर हे विश्लेषण महत्त्वाचं आणि माहितीपूर्ण वाटलं असेल तर या व्हिडिओला लाईक करून देशातील सत्य आधारित माहितीला पाठिंबा द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.